त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या बडबडत असते, आता मला खरं सांगायलाच हवंय. खूप दिवस मी यांच्यापासून गोष्टी लपवू शकत नाही, असं ती म्हणत असते आणि घाबरलेली असते. तेव्हा पार्थ तिच्या आवाजाने उठतो आणि म्हणतो, काव्या काय झालं? वाईट स्वप्न पडलं का तुम्हाला? तेव्हा काव्याला दिलासा भेटतो की यांनी मी बोललेलं काही ऐकलं नाही. पार्थ म्हणतो, हो किती घाम आलाय तुम्हाला? लगेचच तो तिथे असलेल्या नॅपकिनने तिचा घाम पुसू लागतो. तेव्हा काव्याच्या मनात विचार येतात, इतक्या भल्या माणसाला खरं सांगून मी फसवणार आहे, खरं सांगून मी त्याला दुखवणार आहे, अशा फिलिंग्स तिच्या मनात येतात. आणि तिला वाटतं की पार्थ खरंच खूप चांगले आहेत. जर मी त्यांना खरं सांगितलं तर ते खूप मोठ्या प्रमाणावर दुखावले जातील. त्यामुळे ती शांत बसते आणि पार्थ म्हणतो, इतका एसी असून सुद्धा तुम्हाला घाम येतोय, मी बंद करतो. तर काव्या म्हणते, हो पण तुम्हाला थंडी वाजेल ना? पार्थ म्हणतो, नात्यांमध्ये अशीच एकमेकांची काळजी घ्यायची असते. या विचाराने तर काव्या अजूनच अट्रॅक्ट होते.